विद्यार्थी मित्रांनो, DL.ED प्रथम वर्षाचा F3 जो पाठ्यक्रम आहे याचा आपण प्रश्नपत्रिका पाहत होतो. काही कारणास्तव पहिला जो भाग आहे तो मला अर्धवट केला, त्याचा पुढचा भाग मी आता सांगत आहे. प्रश्न पहिला जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण पाहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि प्रत्येकी 60 ते 80 शब्दामध्ये ते आपल्याला उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे अनुदेशनाची 4 मूलभूत तत्वे लिहा. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम अनुदेशनाची व्याख्या लिहायची आपल्याला. आपण पाहिलेलं आहे अनुदेशन म्हणजेच काय, इन्स्ट्रक्शन्स. एखादी प्रक्रिया कशा पद्धतीने घडते ते सांगण्याची एक पद्धत म्हणजे इन्स्ट्रक्शन्स. अनुदेशन आरेखन ही अध्यापनाची निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विशिष्ट वातावरण परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी केलेल्या कृतींचा संच असतो. त्यालाच आपण अनुदेशन आरेखन किंवा अनुदेशन प्रणाली असं म्हणतो. अनुदेशन आरेखनाची मूलभूत तत्वे आपल्याला लिहायची आहेत. 4 मूलभूत तत्वे लिहायची आहेत. इथे 5 मूलभूत तत्वे आपण पाहतो आहोत. अनुदेशन आरेखनाची मूलभूत तत्वे. अनुदेशन आरेखनाची मूलभूत तत्वे आपण अशा आकृतीद्वारे सुद्धा दाखवू शकतो. पहिला आहे समस्या, दुसरा आहे सक्रियता, तिसरा आहे प्रात्यक्षिक, चौथा आहे उपयोजन आणि 5वा आहे एकीकरण. तर आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये 2-2, 3-3 वाक्य लिहायची आहेत. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. खूप मोठंही नाही लिहायचं आहे आणि खूप छोटंही नाही. 2 मार्कासाठी आपल्याला हे उत्तर 60 ते 80 शब्दामध्ये लिहायचं आहे. समस्या समस्या सोडवण्यासाठी अध्ययनकर्त्याला स्पष्ट सूचना आणि अनुभव यामध्ये द्यावे लागतात. जर उदाहरण पाहायचं झालं तर आपल्याला समजा व्हॉट्सअपला कुणाला मेसेज पाठवायचा आहे, तर आपण काय करणार, ज्या व्यक्तीला तो मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीचं नाव सर्च करणार. नंबर सेव्ह नसेल तर पहिले नंबर सेव्ह करणार, ते नाव सर्च करणार, मग नंतर त्या नावावर जाणार आणि नंतर जो काही मेसेज टाकायचा आहे तो टेक्स्ट आपण करणार किंवा ऑडिओ पाठवणार. ही म्हणजे मी काही दिल्या, तुम्हाला सूचना दिल्या, इन्स्ट्रक्शन्स दिल्या. मग एखादी समस्या सोडवण्यासाठी अध्ययनकर्ता जो आहे त्याला त्या ज्या सूचना आहेत त्या स्पष्ट द्याव्या लागतात आणि त्याचे अनुभवसुद्धा द्यावे लागतात. अध्ययनकर्त्याला समस्या ह्या यशस्वीपणे सोडवण्यासाठी मदत करावी लागते. समस्या सोडवण्यासाठी असणाऱ्या विविध सूचना आपण उदाहरणाद्वारे सुद्धा देऊ शकतो. हे झाली पहिलं तत्व. त्यानंतर दुसरं तत्व म्हणजे आहे सक्रियता. सक्रियतामध्ये विद्यमान ज्ञान मिळवता यावे आणि सक्रिय होऊन नवीन ज्ञानाची निर्मिती करता यावी. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी बौद्धिक संरचना असावी. सक्रियता म्हणजे जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये नेहमी एकच गोष्ट नेहमी आपण केली तर आपण त्या गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळवू शकतो. म्हणून सक्रियता हे एक अनुदेशन आरेखनाचं इथं दुसरं तत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे तिसरं, ते म्हणजे प्रात्यक्षिक. कोणतीही गोष्ट करून पाहिलं तर ती आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकतो. प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञान मिळण्याची याच्यामध्ये मुभा असते. अध्ययनकर्त्याच्या कृतीला चालना मिळून अध्ययन प्रभावी व्हावं आणि आपण काय शिकणार, अध्ययन करणार आहोत त्याची जाणीव त्याला करून देण्यासाठी हे तत्व आपण इथे पाहिलेलं आहे, प्रात्यक्षिक. चौथं तत्व आहे उपयोजन. उपयोजन म्हणजे जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीचं आपण कुठे कुठे उपयोग करू शकतो. उपयोजनामध्ये अध्ययनकर्ता हा नवीन ज्ञानाचे उपयोजन करत असतो. उपयोजनामध्ये अध्ययनकर्त्याला सरावाची सुद्धा संधी मिळते यामध्ये आणि उपयोजनामध्ये प्रशिक्षणाची सोयसुद्धा असावी. हे आहे चौथं तत्व. आपण आणखीन एक 5वं तत्व पाहूया, एकीकरण. एकीकरण नवीन ज्ञानाचे एकत्रीकरण करून अध्ययनकर्त्याच्या क्षमता, संदर्भ यामध्ये विकसित करता येतात. नवीन ज्ञान एकत्रित करणं. एकीकरणामध्ये अध्ययनकर्त्याच्या चर्चा, प्रतिबिंब, कौशल्य साधन करण्याची त्याला संधी मिळते आणि एकीकरणामध्ये अनुदेशनाद्वारे प्रोत्साहन मिळून ज्ञानाचे रूपांतर हे संदर्भामध्ये होत असते. हे झालं एकीकरण. उदाहरण पाहूया आपण. सूक्ष्म अध्यापनात शिकलेल्या कौशल्यांचं एकीकरण आपण करतो आणि काय करत असतो, सराव पाठ हा सादर करत असतो. ही झाली अनुदेशन आरेखनाची 4 मूलभूत तत्वे.
समस्या, सक्रियता, प्रात्यक्षिक आणि उपयोजन. आणि 5वं तत्व आहे एकीकरण. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, प्रश्न क्रमांक 2मधील तिसरा. LCD प्रोजेक्टरचा ई लर्निंगसाठी तुम्ही कसा उपयोग कराल? आता पाहू आपण या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे. LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आपण याचा उपयोग करणार आहोत ऑनलाईन म्हणजे लर्निंगसाठी, ई लर्निंगसाठी. ऑनलाईन अध्ययन योजनेचा उद्देश म्हणजे ऑनलाईन वातावरणात अध्ययनकर्त्याला स्वतःच्या दिशेने अध्ययन करण्यास मदत करणे हा होय. ऑनलाईन अध्ययन योजना म्हणजे संगणकाद्वारे तयार केलेली पद्धतशीर कृती किंवा मांडणी असते. LCD प्रोजेक्टरचा ई लर्निंगसाठी खालीलप्रमाणे आपल्याला उपयोग सांगता येतो. पहिलं म्हणजे नवीन संशोधने, पेपर्स प्रोजेक्टरच्या साहाय्याने आपण बघू शकतो. यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये शिक्षकांना स्लाइड्स तयार करताना टेक्स्ट, ग्राफिक्स, ऑडिओ व ॲनिमेशन्सचा वापर करून अध्यापन करता येते. तुम्ही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पाहिले असेल तर आपण त्याच्यामध्ये स्लाइड्स बनवतो, टेक्स्ट मॅसेजसुद्धा असतो, काही ग्राफिक्स असतात, आवाजसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि ॲनिमेशनसुद्धा देऊ शकतो. आणि जर हे प्रेझेंटेशन आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपण त्यासाठी LCD प्रोजेक्टरचा सुद्धा वापर करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने आपण अध्यापन करू शकतो. दृकश्राव्य साधनांचा वापर. या प्रेझेंटेशनमध्ये LCDचा वापर करून संगणकाच्या मदतीने केलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आपण दाखवू शकतो. कोणत्याही विषयाची माहिती फोटो प्रोजेक्टरवर आपण पाहू शकतो. जागतिक दर्जाचे अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना याद्वारे देता येते. अशा पद्धतीने LCD प्रोजेक्टरचा आपण ई लर्निंगसाठी म्हणजेच ऑनलाईन लर्निंगसाठी उपयोग करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हा 2 मार्कासाठीचा प्रश्न आहे. यानंतर प्रश्न दुसरामधला प्रश्न चौथा आपण पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे स्वयं अनुदेशनाच्या साधनांची आकृतीद्वारे मांडणी करा. हा पण 2 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. स्वयं अनुदेशन हा एक प्रकारचा शैक्षणिक दृष्टिकोन आहे. अनुदेशन म्हणजे काय? सूचना, इन्स्ट्रक्शन्स. या प्रणालीमध्ये विद्यार्थी स्वतःला आवडणाऱ्या विषयाचा चांगला अभ्यास करून संबंधित विषयाचे उत्तम ज्ञान मिळवू शकतो. स्वयं अध्ययन साधनांची आकृती आपल्याला आकृतीद्वारे हे स्पष्ट करायचं आहे, मांडणी करायची आहे फक्त. आता स्वतः आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो? स्वयं अनुदेशनाची काय काय साधने आहेत? पहिलं आहे पाठ्यपुस्तक, त्यानंतर सायन्स न्यूज फॉर स्टुडंट्स, त्यानंतर आहे एन्सायक्लोपीडिया ज्याला आपण म्हणतो ज्ञानकोश, त्यानंतर आहे नॅशनल जिओग्राफिक फॉर किड्स, फ्लो चार्ट म्हणजे एक अनुदेशन आरेखनाची जी आकृती असते ती, वेन डायग्राम, त्यानंतर आहे यूट्यूब लर्निंग किंवा न्यूजपेपर रीडिंग, वर्तमानपत्र, संशोधन पेपर, रिसर्च पेपर किंवा आकाशवाणी ही आहे अनुदेशन आरेखनाची साधने, अनुदेशनाची साधने. परंतु कोणतं अनुदेशन? स्वयं अनुदेशन. आपण स्वतः कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो का कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या साधनांचा वापर करून आपण स्वतःला अपडेट करू शकतो. तर कोणकोणती साधने आहेत ती? एक पाठ्यपुस्तक, दुसरं सायन्स न्यूज फॉर स्टुडंट्स, 3 एन्सायक्लोपीडिया, 4 नॅशनल जिओग्राफिक फॉर किड्स, 5वं फ्लो चार्ट, 6वं वेन डायग्राम, 7वं यूट्यूब लर्निंग किंवा न्यूजपेपर रीडिंग आणि 8वं जे आहे ते आहे वर्तमानपत्र, संशोधन पेपर किंवा आकाशवाणी. ही स्वयं अनुदेशनाची साधने आहेत आणि ही आकृतीद्वारे आपल्याला अशा पद्धतीने येथे त्याची मांडणी करायची आहे. हा झाला प्रश्न चौथा.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा जो प्रश्न तिसरा आहे तो 12 मार्कासाठी आहे. यामध्ये प्रश्नांची उत्तरं 120 ते 160 शब्दामध्ये लिहायची आहे. प्रश्न तिसरा जो आहे त्याला एक प्रश्न और आहे आणि प्रश्न चौथा त्यालासुद्धा एक और आहे. म्हणजे ह्या दोनपैकी एक तुम्हाला प्रश्न इथे सोडवायचा आहे आणि या दोनपैकी जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल तो इथे लिहायचा आहे. ऑरमधले प्रश्न जे आहे ते पहिले सोडवायचे नाही. जर तुमचा पेपर सोडून खूप वेळ बाकी आहे तर तुम्ही सोडू शकता. सुरुवातीला जे प्रश्न आवश्यक आहेत अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. यामध्ये जो प्रश्न पहिला आहे तो आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरकाचे 6 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत आणि हा प्रश्न 3 मार्कासाठी आहे. फरकाचे मुद्दे लिहायचे आहे असं विचारलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे 2 भाग करणं आवश्यक आहे. एकीकडे अभ्यासक्रम आणि एकीकडे पाठ्यक्रम. पहिला मुद्दा जो पहिला जो मुद्दा आहे तो आहे व्याख्या. पहिले आपल्याला अभ्यासक्रमाची व्याख्या लिहायची आहे आणि एकीकडे पाठ्यक्रमाची. त्यामुळे अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टाचे साध्यीकरण करण्याचे साधन म्हणजे अभ्यासक्रम. तर पाठ्यक्रम म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तयार केलेला मसुदा म्हणजे पाठ्यक्रम. नंतर अर्थ. अभ्यासक्रमात सर्व आशय ज्या व्यवस्थेत तो शिकवला जाणार आहे ती शिक्षण व्यवस्था असते. तर पाठ्यक्रम हे असे दस्तऐवज आहे की ज्यात सर्व विषयांच्या संकल्पनांचा आशयास अंतर्भूत असतो. स्वरूप. अभ्यासक्रमाचं स्वरूप जे आहे ते आहे व्यापक असते, तर पाठ्यक्रमाचं स्वरूप हे मर्यादित असते. त्यानंतर या अभ्यासक्रमाची रचना कशा पद्धतीने केलेली असते. अभ्यासक्रमात पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, अध्ययन अनुभव, अध्यापन पद्धती, सहशालेय उपक्रम, मूल्यमापन या सर्वांचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये होत असतो. तर पाठ्यक्रमामध्ये विषयातील आशय, त्याची पातळी, अंतर्भूत क्षमता, अनुभव यांची संगतवार मांडणी पाठ्यक्रमामध्ये केली असते. पाठ्यक्रमाचं स्वरूप हे मर्यादित असते, तर अभ्यासक्रमाचं स्वरूप हे व्यापक असते. त्यानंतर 5वा मुद्दा, शिक्षण क्रमासाठी रचना असते, अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम असतो. तर इकडे पाठ्यक्रमाच्या गटामध्ये आपल्याला लिहायचं आहे विषयासाठी रचना असते आणि पाठ्यक्रमांना अनुसरून पाठ्यपुस्तके लिहिली जातात. 6वा मुद्दा, वेगवेगळ्या वर्गाच्या पाठ्यक्रमाचा अंतर्भाव यामध्ये असतो शिक्षणक्रम असेपर्यंत. तर पाठ्यक्रमामध्ये आपल्याला लिहायचं आहे विशिष्ट सत्रासाठी सामान्यतः म्हणजे एका वर्षासाठी पाठ्यक्रमाचीही निर्मिती केलेली असते. यापेक्षा आपण सोपे मुद्दे यामध्ये ॲड करू शकतो. त्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम, तर पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस हा एक मुद्दा आपण लिहू शकतो. त्यामध्ये आणखीन अभ्यासक्रमाचं स्वरूप व्यापक असून अभ्यासक्रम हा अंतिम अध्ययन उद्दिष्टानुसार असतो. तर पाठ्यक्रम हा विशिष्ट इयत्ता किंवा विशिष्ट कोर्स असतो आणि याचा जो कालावधी असतो तो सुनिश्चित कालावधी असतो आणि हा अभ्यासक्रमाचा एक छोटासा भाग म्हणून पाठ्यक्रम आपण मांडू शकतो. इथे हा एक मुद्दा मांडू शकतो. अशा पद्धतीने आपण बरेचसे मुद्दे हे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्या फरकामध्ये आपण लिहू शकतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा प्रश्न आहे अध्यापनाचा अर्थ व स्वरूप स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न 3 मार्कासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते पाहू आपण. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना
शिक्षण हे मानवी जीवनातली महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे आपण असं मानतो आणि व्यक्ती जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही शिकत असतो आणि त्या शिकण्यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणतात, अध्ययन असं म्हणतात. आणि शिक्षण ह्या प्रक्रियेमध्ये अध्ययन अध्यापन ह्या दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत त्यांना खूप महत्त्व आहे आणि ह्या ज्या प्रक्रिया ज्यांच्यावर घडतात असे शिक्षक आणि विद्यार्थी हे सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहेत. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया सुरू असते आणि या आंतरक्रियाद्वाराच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचं जे कार्य आहे ते अध्यापनाद्वारे होत असतं. तर आपण पाहू अध्ययनाचं स्वरूप. अध्ययन म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणं. हे अध्ययन होण्यासाठी शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अध्यापन होय. आणि यामध्ये शिक्षक व अध्यापन सामग्री हे अध्यापनाचे घटक आहेत. म्हणजे शिकवताना आपण टीचिंग एड्स कोणते वापरणार आहोत. अध्यापनाची कोणती साधने यामध्ये वापरल्या जाणार आहेत. औपचारिकरित्या शिक्षण आपण आत्मसात जे शिकतो त्याच्या 2 पद्धती आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे शाळेत येऊन शिकणारे आणि अनौपचारिक म्हणजे आपण जे घरी शिकतो आईवडिलांकडून ते झालं अनौपचारिक. आपण आपली भाषा ही शाळेत जाण्या अगोदर आपल्या आईवडिलांकडून शिकतो ते झालं औपचारिक शिक्षण. औपचारिकरित्या शाळेत येणाऱ्यांना अथवा अनौपचारिकरित्या अध्ययन उपक्रमात सहभागी असणाऱ्यांना अध्ययनास सहाय्यभूत होणारे प्रसंग अथवा परिस्थिती उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय. अध्ययन आणि अध्यापन. आपल्याला यामध्ये अध्ययन अध्यापनाचं अर्थ स्वरूप स्पष्ट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला अध्ययनाच्या काही शास्त्रज्ञांच्या मते ज्या त्यांनी व्याख्या मांडलेल्या आहेत त्या इथे समाविष्ट करणं आवश्यक आहे. अनुभव आणि वर्तन यात सुधारणा म्हणजे अध्ययन आहे. तर मॉर्गन काय म्हणतात, प्रयत्न किंवा पूर्वानुभव यामुळे मानवी वर्तनात घडून येणारी सापेक्षता कायमस्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन. अध्ययनाचं स्वरूप आणि व्याप्ती आपल्याला इथे स्पष्ट करायची नाही आहे, फक्त स्वरूप कशा पद्धतीने आहे. यामध्ये उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, हालचालींची पुनर्रचना, समायोजन, आवर्तन, परिपक्वता, मर्मदृष्टी आणि अखंड प्रक्रिया अशा मुद्द्यांचा यामध्ये समावेश होत असतो. तर अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय असं शेफलर म्हणतात. तर अध्ययनकर्त्यांच्या वर्तनात बदल घडवण्याच्या उद्देशाने अध्ययनकर्ता व अध्यापक यांच्यात घडून आलेली आंतरक्रिया म्हणजे अध्यापन होय. ही जी व्याख्या आहे ती हफ व डंकन यांनी मांडलेली आहे. अशा पद्धतीने अध्ययन आणि अध्यापनाचा जो अर्थ स्वरूप आपण इथे व्यक्त करू शकतो, लिहू शकतो. तसेच अध्यापनाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट आहेत ते एकदा आपण पाहू. अध्यापन करत असताना आपल्याला पूर्वज्ञान जागृती करावी लागते, नवीन ज्ञानाची सांगड घालावी लागते. जेव्हा आपण सराव पाठ पाहतो तेव्हा त्यामध्ये ह्या मुद्द्यांचा आपण समावेश केलेला आहे, अंतर्भाव केलेला आहे. अध्ययन वातावरणाची निर्मिती करणं, घटकांच्या उदाहरणांसह स्पष्टीकरण करणं, अध्ययन अनुभव देणं, शिक्षक विद्यार्थी यांमध्ये आंतरक्रिया घडून येणं, ज्ञान, मूल्ये, कौशल्ये यांचं संक्रमण, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि शिक्षकाचे व्यक्तिमत्व घडवणं, मूल्यमापन करणं अशा पद्धतीने अध्यापनाचं स्वरूप आहे. आणि या अगोदर आपण अध्ययनाचं स्वरूप पाहिलं ज्यामध्ये उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, हालचालींची पुनर्रचना, समायोजन, आवर्तन, परिपक्वता, मर्मदृष्टी आणि अखंड प्रक्रिया अशा मुद्द्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. अनुदेशन आरेखन ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अध्ययन प्रक्रियेचे नियोजन, अध्ययन अध्यापनाची फलनिष्पत्ती लक्षात घेऊन शैक्षणिक सुविधांची निश्चिती केली जाते. अध्यापनाची निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विशिष्ट वातावरण व परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी केलेल्या कृतींचा संच म्हणजे अनुदेशन आरेखन किंवा अनुदेशन प्रणाली आपण या अगोदर सुद्धा पाहिले.
अनुदेशन ही अध्यापनापेक्षा अध्ययन घडून आणण्याची ध्येय बाळगणारी प्रक्रिया आहे आणि अध्ययन अध्यापनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने उद्दिष्टे साध्य होईपर्यंत केलेली रचनाबद्ध कृती यामध्ये समाविष्ट असते. यामध्ये अध्ययन पुनरावृत्ती, दिलेली वेळ, अनुदेशनाची गुणवत्ता, अभिवृत्ती, विद्यार्थ्यांची अध्ययनाची पात्रता यांचा समावेश अनुदेशन आरेखनामध्ये हा होत असतो. सूचनांचा संच यामध्ये असतो. अनुदेशन आरेखन तयार करताना कोणताही एकच उपाय नसतो. अनुदेशन प्रक्रियेत अध्ययन वृत्तीसाठी पद्धती निर्माण करणे हे साध्याद्वारे शक्य होते. शिक्षक व नियोजक गट यासाठी अनुदेशन योजना विकसित केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध पातळीवर अपेक्षित अध्ययन करण्यासाठी नियोजनात प्रयत्न करावे लागतात. ही झाली अनुदेशन आरेखनाविषयीची माहिती. परंतु यामध्ये आपल्याला एक उदाहरणाद्वारे अनुदेशन आरेखन ही जी संकल्पना आहे ती स्पष्ट करायची आहे. अनुदेशन आरेखन ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करत असताना आपण इथे उदाहरण घेऊया. ही जी संकल्पना आहे ती वरच्या वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अनुकूल आहे, कारण की ज्या आपण सूचना देतो त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात. ते जे विद्यार्थी आहेत त्यांची जी क्षमता आहे ती तिथपर्यंत असावी. त्याकरिता आपण उदाहरण घेतलं, समजा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. ज्या वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे अशा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपण विद्यार्थ्यांना फक्त सूचना देऊ. सुरुवातीला तुम्हाला वर्तुळ म्हणजे काही संकल्पना माहीत असेल. वर्तुळाची हा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदूपासून जर आपण वर्तुळाचा जो परिघ आहे त्या परिघावर कुठेही जर रेषा जोडली केंद्रबिंदूपासून तर ती त्या वर्तुळाची त्रिज्या असते. आणि वर्तुळाच्या 2 टोकांना जोडणारी आणि केंद्रबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे व्यास असतो. तर तुम्हाला सर्वप्रथम क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या मोजावी लागेल आणि त्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे पाय आरचा वर्ग. ही झाली दुसरी सूचना. त्यानंतर तिसरी सूचना, तुम्हाला पायची किंमत ही 3.14 ही घ्यावी लागणार आहे. नंतर आर म्हणजे ही आहे वर्तुळाची त्रिज्या. इथे आपण वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 2 सेंटीमीटर घेतलेली आहे, त्यामुळे 2 गुणिले 2 आपल्याला इथे करावं लागणार आहे. जर त्रिज्या ही सेंटीमीटरमध्ये असेल तर क्षेत्रफळसुद्धा सेंटीमीटरमध्ये येईल आणि जर त्रिज्या जर मीटरमध्ये असेल तर क्षेत्रफळ हे मीटरमध्ये येईल. त्यामुळे 3.14 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर आहे 12.56 हे आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि ज्या वर्तुळाची त्रिज्या आहे 2 सेंटीमीटर. मग मी तुम्हाला सूचना दिल्या की तुम्हाला अनुदेशन आरेखनाद्वारे ही जी प्रक्रिया आहे ती एखाद्या उदाहरणाद्वारे तुम्हाला कशी स्पष्ट करायची आहे. आता हे तुम्हाला उत्तर कसं लिहायचं हे लक्षात आलं असेल. बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.